विद्यार्थी मित्रांनो, नुकताच इंजिनिअरिंगची अलॉटमेंट लागलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केला की इंजिनिअरिंगची अलॉटमेंट लागली, कॉलेजला देखील नंबर लागलेला आहे. तर यावरती एक व्हिडिओ बनवासा वाटला. पहा, कॅप राऊंड 4 जी आहे अलॉटमेंट लागली, मग पुढे काय करायचे. तर बऱ्याच पालकांनी विचारलं की आम्ही पुढे काय करावे. तर इम्पॉर्टंट अपडेट ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि फार्मसीचे जर विद्यार्थी पाहत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे, जेणेकरून मी एक 2 ते 3 फीडबॅक या ठिकाणी दाखवणार आहे. कारण भरपूर फीडबॅक आलेले आहेत, पण मी 2-3 फीडबॅकचे कॉलेज केलेले आहे आणि ते या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, लास्ट राऊंड होता. तर हा लास्ट राऊंड असल्याने कॅप राऊंड 4ची जी अलॉटमेंट आहे, एक तर तुम्हाला 2 ऑप्शन तुम्हाला लागले असतील. एक तर नॉट अलॉटमेंट आणि दुसरे अलॉटमेंट, म्हणजे तुम्हाला कॉलेज अलाउड झालं असेल किंवा अलाउड झालं नसेल. या दोन्हीपैकी कोणतं ऑप्शन तुम्हाला एनेबल झालं असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपली कॉलेज लिस्ट घेतली होती, ती कॉलेज लिस्ट शॉर्ट हँडसाठी ज्या विद्यार्थ्यांनी घेतली त्या विद्यार्थ्यांना 100% कॉलेज मिळालेले आहे. अशा विद्यार्थ्यांचे फीडबॅक देखील मी दाखवणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी लिस्ट घेतली पण व्यवस्थित लिस्ट त्यांना बनवता नाही आली, तर त्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले नाही. त्यांना मी सांगत होतो कशी बनवायची, तर त्यांना बनवता आली नाही. तर त्या विद्यार्थ्यांना आता काय सूचना द्यायच्यात मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि त्याचबरोबर आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात तर इंजिनिअरिंगसाठी आपले बेस्ट फॅकल्टीज इंजिनिअरिंगसाठी इम्पॉर्टंट अपडेट वगैरे संपूर्ण माहिती ज्या असतात इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या रिलेटेड, कॉलेजचे स्टार्टपासून तर एंडपर्यंत 4th इयरपर्यंत संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या ॲप्लिकेशनवर सांगितली जाणार आहे. तर डाउनलोड करायचं आहे GMS एज्युकेशन ॲप. यामध्ये संपूर्ण माहिती ही फ्रीमध्ये सांगितली जाणार आहे. कुठलीही कॉस्ट घेतली जाणार नाही. तुमचा कोर्स फक्त इंजिनिअरिंग, तुम्हाला स्ट्रीम निवडायची आहे इंजिनिअरिंग, तरच तुम्हाला त्या ठिकाणी फ्री दिसणार आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट करून टाकलेलं आहे. लवकर जा, प्ले स्टोअरला जा, GMS एज्युकेशन या पद्धतीचे ॲप आहे, त्याला लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो पहा, किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. एक तर तुम्हाला नॉट अलाउड झालं असेल, अलाउड झालं असेल. ज्या विद्यार्थ्यांना अलाउड झालं त्यांचं कॉलेज काय झालं असेल, ॲटो फ्रीज झालं असेल. कशामुळं, तर कारण की याच्या पुढे राऊंड नाहीत. ज्यावेळेस कॅप 1, 2, 3, 4 नाही 3पर्यंत होते त्यावेळेस तुम्ही काय करू शकत होता, बेटरमेंट करू शकत होता. पण आता तुम्हाला लास्ट राऊंड असल्यामुळे तुम्हाला हे ऑप्शन या ठिकाणं एनेबल झालेलं आहे, ऑटो फ्रीज. म्हणजे तुमचं जे कॉलेज आहे ते फ्रीज झालेलं आहे. आता या ठिकाणं तुम्हाला पुढे बेटरमेंट करता येणार नाही. 5वा राऊंड नसतो, 6वा नसतो, फिक्स 4 राऊंड असतात. म्हणजे ह्यावेळेसच 4 केलेले आहेत, मागच्या वेळेस 3च राऊंड होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे 4 राऊंड असतात आणि 4 राऊंड झालेले आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणतात मग आता आमचे नंबर लागले ना, आम्ही काय करावं. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आणि त्यानंतर ज्यांचे लागलेत आणि ज्यांचे लागले नाहीत त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट माहिती सांगतो. ठीक आहे बा, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेत त्यांनी कॉलेज ॲक्सेप्ट करा. ठीक आहे, ॲक्सेप्ट करा, कारण की लास्ट राऊंड आहे. कारण की स्पॉट राऊंडला ज्या विद्यार्थी, आता ज्यांचे नंबर लागले नाही ते स्पॉट राऊंडला जाऊ शकतात. पण ज्यांचे या ठिकाणं फ्रीज झालेत ऑटो, ते म्हणतात की आम्हाला हे कॉलेज आवडलं नाही. आता तुम्हाला जर तुम्ही स्पॉट राऊंडला विचारपूस करा, एखाद्या तुमच्या आवडतीच्या कॉलेजमध्ये जर जागा जर रिकाम्या असल्या तर त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही स्पॉट राऊंड भरा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ज्या विद्यार्थ्यांचा लागला नाही नंबर त्यांनी देखील भरा. प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही स्पॉट राऊंड फॉर्म भरला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की जर तुम्ही गॅप घेतला तर तुमचं 1 इयर्स व्हायला जाईल. तुम्ही या ठिकाणं कॉलेज निवडा, पण ब्रांच दुसरी जरी निवडली, म्हणजे समजा तुम्हाला कॉम्प्युटर ब्रांच लागत आहे आणि ती मिळत नाही आहे, तुम्ही फर्स्ट राऊंडपासून तर 4th राऊंडपर्यंत फक्त कॉम्प्युटर घेऊन चाललेत, AI घेऊन चाललेत, IT घेऊन चाललेत किंवा बाकीच्या ब्रांच घेऊन चालले. ठीक आहे, तर या ब्रांच तुम्हाला मिळाल्यात नाही तर तुम्ही काय करा, फर्स्ट इयरला तुम्ही मेकॅनिकल घ्या, सिव्हिल घ्या, जी ब्रांच तुम्हाला लागते. कारण फर्स्ट इयरला सगळे विषय सेम असतात आणि तुम्ही ते सेकंड इयरला ज्यावेळेस जातात त्यावेळेस चांगले मार्क्स पाडले तर तुम्हाला ब्रांच चेंज करून भेटते. त्यामुळे हा विषय होतो, तुम्ही ते या ठिकाणं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, ॲक्सेप्ट करा आणि चांगला अभ्यास करून ब्रांच हे करा. ब्रांच जर इथं चांगली भेटली नसेल तुम्हाला, ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अलाउड झालं नाही त्यांनी स्पॉट राऊंडला जा. स्पॉट राऊंडला व्यवस्थित ब्रांच वगैरे निवडा, चांगल्या कॉलेजमध्ये किती जागा वॅकंट आहेत ह्याची सविस्तर माहिती घ्या. तुमच्या पालकांना घेऊन जा त्या कॉलेजला आणि त्या कॉलेजवाले काय सांगतात ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपल्या कॉलेज लिस्टमुळे, जी कॉलेज लिस्ट फक्त मी 99 रुपीजमध्ये दिली आणि त्याचबरोबर फ्री काउन्सिलिंग ही फ्रीमध्ये दिली, तिचे ग्रुप देखील अजून आहेत. तर या कॉलेज लिस्टमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना 500+ विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. आणि या विद्यार्थ्यांचे फीडबॅक व्हिडिओ मी मागं पण अपलोड केला, ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंडला लागले आणि ज्या विद्यार्थ्यांनी उशिरा कॉलेज लिस्ट घेतली त्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ जो आहे
तो मी आज फीडबॅक लास्ट 4 राऊंडचा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेज अलॉट झालं त्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक 2-3 स्क्रीनशॉट मी या ठिकाणी घेतलेले आहेत. इथून पुढे मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते पार्ट 2 बनवेल. पार्ट 2मध्ये संपूर्ण स्क्रीनशॉट लावेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा प्ले स्टोरला सर्च करा. यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचे संपूर्ण मटेरियल फ्रीमध्ये असणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. लोगो असा आहे आणि तुम्ही लिंकने गेला तरी काय हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता एक 2 फीडबॅक दाखवतो पहा. नंबर पण आहे या ठिकाणी. ठीक आहे, पहा AI साठी लागला नंबर वर्धामध्ये, थँक्स सर. पहा असे AI आर्टिफिशियल त्याला खूप कमी पर्सेंटेज होत्या, त्याचा नंबर मी नाही दाखवू शकत, पण इंजिनिअरिंगच्या कॉलेज लिस्ट त्याला दिली होती, प्रोव्हाइड केली ती. आता काय करायचं सर, त्याला संपूर्ण माहिती मार्गदर्शन आमची टीम करत होती, नंबर लागून जाईल म्हणून. तो ओके सर म्हटला, त्याला सगळं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आज त्याचा टुडे मेसेज आला की तो मेसेज आला AI साठी आमचा नंबर लागला. त्यानंतर बरं आमच्या टीमच्या आमच्या टीमने ज्यांना लिस्ट विकल्या त्यांचे मला देखील मेसेज आले, त्यामुळे या ठिकाणी वरती लिस्ट नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सांगितलं आहे की वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसं आहे असं विचारलं आहे. कोणत्या ब्रांचसाठी, तर ॲटोमेशन अँड रोबोटिक्स मिळाले आहे. ब्रांच कसे, ब्रांच एकदम भारी ब्रांच आहे. ही माहिती मी त्यांना आत्ता 7 वाजता मी अपलोड म्हणजे सांगितलेलं आहे. ब्रांच खूप छान आहे, नक्की कन्फर्म करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मोटिवेट केलेलं आहे. कॉलेज लिस्ट फक्त आपण दिलेली आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी याच्यातून एकच घ्यायचं की आपल्या चॅनलची कॉलेज लिस्ट जी आहे, जिच्यामुळे ज्या कमी पर्सेंटाईलवाल्या मुलांना देखील चांगल्या ब्रांच मिळालेल्या आहेत. 100% तुम्ही देखील ही लिस्ट घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला प्ले स्टोरवरून आपलं JMS एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगचं मटेरियल आता आपण फ्री देणार आहोत. ठीक आहे, आणि जितके जास्त डाउनलोड होतील तसं तुम्हाला कोर्स वगैरे, संपूर्ण क्लासेस वगैरे किंवा क्रॅश कोर्स असतात ते सेमिस्टरचे, ते सगळे फ्रीमध्ये असणार आहेत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. फार्मसी लागत असेल तर फार्मसी देखील कमेंट करा, आपण त्यांच्यासाठी देखील ऑफर घेऊन येऊ. पण फार्मसीच्या अजून चालू व्हायला टाईम आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगचं कॉलेज कधी चालू होणार आणि संपूर्ण माहिती या चॅनलवरती मिळेल, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.